मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा समोर आलाय। धोकादायक झाडांना लावलेली नोटीस ही दोरीने बांधलेली आहे आणि ही नोटीस वाऱ्यानं उडून गेली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता पडलाय। झाडावर नोटीस लावण्याबाबत सुद्धा निष्काळजीपणा पाहायला मिळतो आहे। खरं तर मुंबईमध्ये अनेकदा गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडण्याच्या, झाड कोसळण्याच्या अनेक दुर्घटना घडल्या। यामध्ये काही जणांना जीव सुद्धा आपल्याला गमवावा लागलेला पाहायला मिळालं। आता मुंबई महापालिकेने या झाडांवर अशा प्रकारे नोटिसा लावलेल्या आहेत, त्याच्यावर वॉर्निंग दिलेली आहे, सावधानतेचा इशारा दिलेला आहे आणि ट्री मे फॉल, बी अवेअर अशा प्रकारच्या सूचना दिल्यात। विशेष म्हणजे हे जे बोर्ड किंवा हे जे अलर्ट करण्याचे जे बॅनर्स लावलेले आहेत ते दोरीने बांधलेले आहेत। जर जोरदार वारा आला तर या नोटिसा कुठल्या कुठे उडून जातील आणि यावेळी जर अशी घटना घडली तर मग याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मागच्या आठवड्यात मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। या मुसळधार पावसात मुंबईमध्ये अनेक झाडं उन्मळून रस्त्यांवर पडली आणि या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू देखील झाला। आता मुंबईमध्ये जी झाडं पडण्याची शक्यता आहे, धोकादायक आहे, त्या झाडांवरती मुंबई महानगरपालिकेकडनं नोटीस लावण्यात आलेली आहे। मात्र नोटीस लावत असताना महानगरपालिकेची पुन्हा एकदा महानगरपालिकेचा निष्काळजीपणा जो आहे तो दिसून येतोय। आता ही नोटीस या झाडावरती चिपकवण्यात आलेली आहे, रस्सीच्या सहाय्यानं ही नोटीस लावण्यात आलेली आहे। जर सोसाट्याचा वारा जर आला तर ही नोटीस खाली पडू शकते, सोबतच पाऊस जर जोरदार आला तर ही नोटीस खाली पडण्याची शक्यता जी आहे ती सध्या आपण या ठिकाणी पाहू शकतो। खरं तर पद्धत अशी आहे की जेव्हा एखाद्या झाडावरती नोटीस बजावण्यात येते तेव्हा ती नोटीस जी आहे त्या नोटीसला लॅमिनेट करण्यात येतं आणि सोबतच खिळा ठोकून ती नोटीस जी आहे झाडावरती लावण्यात येते। मात्र तशी कोणतीही काळजी जी आहे ती ही नोटीस लावत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आता दादरमधलं हे झाड आहे आणि हे झाड धोकादायक आहे आणि या झाडाखाली नागरिकांनी थांबू नये असं आवाहन या नोटिसीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मात्र झाड कोसळायच्या आधी किंवा नोटीस लोकांनी वाचायच्या आधीच ही नोटीस पडायची शक्यता आहे। आपण आता बघितलं असेल ही दृश्य आपण पाहतोय, आता वाऱ्यामध्ये ही नोटीस पूर्णतः आपल्याला उडताना पाहायला मिळते। जर वारा मोठ्या प्रमाणात आला आणि पाऊस जर पडला तर ही नोटीस खाली पडू शकते। आता कशा पद्धतीने याची काळजी आणि ही नोटीस पडू नये या संदर्भातली काळजी महानगरपालिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोकसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।